मंडळी, सावित्रीबाई फुले ऐकल्यावर तुमच्या डोळ्यासमोर काय येतं? भिडेवाडा, मुलींची पहिली शाळा आणि अंगावर शेण दगड झेलणारी एक कणखर स्त्री. सावित्रीबाईंची ओळख फक्त एवढ्यापुरतीच मर्यादित आहे का? जर तुम्हाला वाटत असेल की त्यांनी फक्त मुलींच्या शाळा काढल्या, तर आजचा व्हिडिओ तुमच्या डोळ्यात अंजन घालणारा आहे. जातीबाहेरच्या प्रेमासाठी लिंचिंग करायला निघालेल्या जमावासमोर एकटीने उभं राहणं असो, वा गरोदर विधवेला आत्महत्येपासून वाचवून तिच्या मुलाला आपले नाव देणं असो, सावित्रीबाईंचा लढा हा केवळ शिक्षणाचा नव्हता, तर तो माणुसकीचा होता. हीच आजची गोष्ट कधीही न ऐकलेल्या सावित्रीबाईंची. लक्षपूर्वक ऐका, कारण सांगतोय लीलाधर, कृपया माहितीसाठी. सावित्रीबाईंचा जन्म सातारा जिल्ह्यामधील खंडाळा तालुक्यातील नायगाव या गावी 3 जानेवारी 1831 रोजी झाला. G.A. उमले यांनी सावित्रीबाईंचं चरित्र लिहिलं आहे. त्या चरित्रानुसार त्यांचा विवाह ज्योतिरावांशी 1840 साली झाला. विवाहानंतर ज्योतिरावांनी सावित्रीबाईंना घरी शिकवलं. महात्मा फुले यांनी जेव्हा बहुजन मुलींसाठी पहिली शाळा उघडली, तेव्हा शिक्षिका बनल्या आणि इतिहास घडला. पुढे त्या यशस्वी मुख्याध्यापिकाही बनल्या. सावित्रीबाईंनी महात्मा फुले यांना प्रत्येक टप्प्यावर साथ दिली, पण त्यांच्या मृत्यूनंतर सत्यशोधक समाजाचे नेतृत्व त्यांनी स्वतःच्या खांद्यावर घेतलं. दुष्काळ, प्लेगची साथ यामध्ये त्यांनी अनेकांचे प्राण वाचवले. हा इतिहास आपण जाणतोच. त्यांच्याबद्दल वाचन करताना आम्हाला काही गोष्टी सापडल्या. 1890 साली महात्मा फुले यांचा मृत्यू झाल्यानंतर सावित्रीबाईंनी सत्यशोधक समाजाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. सावित्रीबाईंनी इसवी सन 1892 मध्ये प्रसिद्ध झालेल्या त्यांच्या 52 कशी सुबोध रत्नाकर या काव्यात देशाच्या सामाजिक इतिहास सांगितलाय. तसेच हालअपेष्टा भोगणाऱ्या शूद्रांसाठी ज्योतिरावांनी आपले जीवन कसे समर्पित केले याचे वर्णन केले आहे. त्यात डॉक्टर माळी म्हणतात, चूल आणि मूल ही पारंपरिक विचारसरणी झटकून ही स्त्री सार्वजनिक कार्यासाठी बाहेर पडली. असे कार्य करणारी सावित्रीबाई फुले ही महाराष्ट्रातच नव्हे, तर भारतातील पहिली स्त्री होती. 1868चा तो काळ. सातारा जिल्ह्यातल्या नायगाव मध्ये एक भयंकर घटना घडली. गणेश नावाच्या एका ब्राह्मण तरुणाचं सारजा नावाच्या मुलीवर प्रेम जडलं. सारजा गरोदर राहिली आणि गावातल्या विकृत टवाळांनी धुमाकूळ घातला. त्या काळात जातीबाहेरचं प्रेम आणि लग्नाआधीचं गरोदरपण हा सर्वात मोठा गुन्हा मानला जायचा. गावातल्या लोकांनी त्या दोघांना मारहाण करत ठार मारण्यासाठी गल्ली बोळातून मिरवायला सुरुवात केली. अशा वेळी तिथं सावित्रीबाई धावून आल्या. त्या दोघांना वाचवून त्यांनी महात्मा फुलेंकडे पाठवून दिलं. आज आपण ज्याला ऑनर किलिंग किंवा मॉब लिंचिंग म्हणतो, त्या विरोधात उभं राहणारी देशातील पहिली मोठी ताकद होती. त्या काळात विधवांची स्थिती अत्यंत दयनीय होती. अनेकदा फसवणुकीमुळे किंवा शोषणामुळे विधवा महिला गरोदर राहायच्या. समाजाच्या भीतीने या महिला एकतर आत्महत्या करायच्या किंवा जन्माला आलेल्या बाळाला मारून टाकायच्या. ही क्रूरता थांबवण्यासाठी सावित्रीबाई आणि ज्योतिरावांनी 1853 मध्ये महाराष्ट्रातलं पहिलं बाल हत्या प्रतिबंधक गृह सुरू केलं. या गृहाच्या जाहिरातीत त्यांनी स्पष्ट लिहिलं होतं की कुणा विधवेचं अज्ञानापणामुळे वाकडे पाऊल पडलं असेल, तर तिने गुपचूप येऊन बाळंत व्हावं. काशीबाई नावाच्या एका विधवेला त्यांनी वाचवलं आणि तिच्या मुलाला यशवंतला दत्तक घेतलं. स्वतःचं अपत्य नसतानाही त्या मुलाला डॉक्टर केलं आणि पुढे त्यांच्या आंतरजातीय विवाह लावून दिला. सनातनी लोकांनी त्याला महापाप म्हटलं, पण सावित्रीबाईंनी दाखवून दिलं की माणुसकीपेक्षा मोठा कोणताही धर्म नसतो. 1876-77चा दुष्काळ हा 19व्या शतकातला सर्वात भीषण दुष्काळ होता. माणसं मरत होती, जनावरं तडफडत होती. सावित्रीबाईंनी ज्योतिरावांना लिहिलेल्या पत्रात आजही त्याचं वर्णन केलं आहे. ते वाचवून आजही अंगावर काटा येतो. लोक निवडुंगाची बोंड खात होती आणि स्वतःचं मूत्र पिऊन तहान भागवत होती. अशा भीषण काळात सावित्रीबाई स्वस्थ बसल्या नाहीत. त्यांनी सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून 52 अन्नछत्र उघडली. त्या स्वतः गावोगावी फिरल्या, लोकांना मदत केली. ज्या काळात लोक आपल्या स्वतःच्या कुटुंबाचा विचार करत होते, त्या काळात ती माऊली हजारोंच्या पोटाची भूक भागवत होती. सावित्रीबाई केवळ कृतिशील नव्हत्या, तर त्या प्रगल्भ विचारवंत होत्या. उद्योग, विद्यादान आणि सदाचरण या विषयांवर त्यांनी दिलेली भाषणं आजही या काळात तितकीच लागू होतात. त्या म्हणायच्या, दिवसभर उद्योग करणे हा मनुष्याचा खरा मित्र आहे. त्यांनी दैववादावर आणि नशिबावर विश्वास ठेवणाऱ्या प्रवृत्तींवर कडक टीका केली. इंग्रज लोकांनी उद्योग आणि बुद्धिशक्तीच्या जोरावर राज्य मिळवलं, दैवामुळे नाही हे सांगण्याचं धाडस त्यांनी त्या काळात दाखवलं.
त्या काळी शिक्षण केवळ ठराविक वर्गापुरतच मर्यादित होतं, पण सावित्रीबाईंनी वंचितांसाठी आणि अस्पृश्यांसाठी शाळा सुरू केल्या. हे काम सोपं नव्हतं. लोकांच्या मनात शिक्षणाबद्दल आस्था निर्माण करण्यासाठी त्यांनी महात्मा फुलेंनी लिहिलेल्या तृतीय रत्न नाटकाचा प्रभावी वापर केला. या नाटकात कशा प्रकारे निरक्षर लोकांची धर्माच्या नावावर लुबाडणूक होते याचं वास्तव चित्रण होतं. आणि विशेष म्हणजे या नाटकाच्या शेवटी सावित्रीबाईंनी सुरू केलेल्या प्रौढ स्त्रियांच्या रात्रशाळेत येण्याचं आव्हान देखील केलं. म्हणजे केवळ मुलींनाच नाही तर ज्या स्त्रियांचं शिक्षणाचं वय उलटून गेलं आहे त्यांनाही साक्षर करण्याचा विडा सावित्रीबाईंनी उचलला होता. 1851 मध्ये वयाच्या अवघ्या 20व्या वर्षी त्यांनी नॉर्मल स्कूल हे अध्यापक विद्यालय चालवलं आणि भावी शिक्षिका तयार केल्या. जॉन वार्डन या तत्कालीन शिक्षण मंडळाच्या अध्यक्षांनीही त्यांच्या या कार्याचा गौरव केला होता. सावित्रीबाईंच्या आयुष्याचा शेवटही असाच क्रांतिकारी झाला. 1897 मध्ये पुण्यात प्लेगची साथ आली. लोक भीतीपोटी शहर सोडून पळून जात होते. सावित्रीबाईंनी आपला मुलगा डॉक्टर यशवंत याला दक्षिण आफ्रिकेतून बोलावून घेतलं आणि स्वतः हॉस्पिटल सुरू केलं. मुंडव्याच्या एका वस्तीत 11 वर्षाचा पांडुरंग गायकवाड नावाचा मुलगा प्लेगने आजारी होता. सावित्रीबाईंनी त्या दलित मुलाला स्वतःच्या पाठीवर घेतलं आणि 8 किलोमीटर चालत दवाखान्यात नेलं. पांडुरंग वाचला, पण या प्रवासात सावित्रीबाईंना प्लेगची लागण झाली. 10 मार्च 1897 रोजी या माऊलीने जगाचा निरोप घेतला. दुसऱ्याचा जीव वाचवताना स्वतःचा जीव देणारी ही वीरांगना खऱ्या अर्थाने क्रांतिज्योती ठरली. तुम्ही या आधी गोष्टी ऐकल्या होत्या का? किंवा तुम्हाला सावित्रीबाईंबद्दल अशा गोष्टी माहिती असतील तर कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी अभिजात मराठी विशेषला नक्की फॉलो करा.